जय श्रीराम सांगलीकर, मी सांगलीचा ब्लॉगर. तर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे ब्लॉग बघत राहा. आता आम्ही चाललोय गाडीवरनं, पुढं बघाच नक्की. हा आपला निवांत भाऊ ब्लॉगर आहे. याचा वाढदिवस आहे, त्याच्यासाठी त्याने मला इन्व्हाइट केलंय. हा बाहेरचं शूटिंग घेत होता आणि मी याचं शूटिंग घेत होतो. मज्जा दोघांची चालू होते आणि ह्यो आपला ॲक्टर सो आता हा ब्लॉगिंगसाठी शूट करत आहे. थोडं केकचं व्हिडिओ आणि बाकीचे व्हिडिओ पण शूट करत आहे. असा मस्तपैकी बाहेर केक काढला आणि हा केकचे व्हिडिओ बनवत होता आणि मी याचा बनवत होतो आणि आमची अशी मस्ती चालू होती. ही चिल अँड फील कॅफे आहे, इथे आम्हाला जावं लागलं. असा कॅमेरा सेट करून ठेवलेला, मग मी कॅमेराचा पण व्ह्यू घेतला. भावांना तुम्ही सपोर्ट करा आणि आपण इथे बर्थडे सेलिब्रेशन करत आहे. Happy birthday dear निवांत ब्लॉगर, हॅपी बर्थडे टू यू. एक तर कापून कडक मध्ये झाला, मग एवढा मऊ केक होता की तो केक कापायला नीट येत नव्हता, एवढा तो झालता. तो काय आपला ॲक्टर हसत होता आणि मी पण त्याकडे बघून हसत होतो. निवांत भावाने केक काढला आणि आपल्याला चारायला लागला. पहिला म्हटलं त्याला चारून घेऊ, कारण की ज्याचा बर्थडे आहे त्याला नाही चारल्यावर कसं वाटेल. मग म्हटलं त्याला चारून घेऊ आणि तो केक दिला. म्हटलं केकचा पण वेस्ट नको आणि काय नको. मग त्याला चारून घेतलं. मग सगळ्यांनी केक कापला नंतर आणि सगळ्यांना तिथं पण हॉटेलमध्ये थोडा आम्ही केक दिला, कारण की आम्हाला सगळ्यांना हा केक सरणार नव्हता. मग ऑर्डर दिली आणि आली. ही आपली दिदी आहे आणि हा निवांत भाऊ ब्लॉगर आहे. आमचं सगळ्यांचं असं शूटिंग घेतलं आणि काय आम्ही सगळ्यांनी अशी डिश घेऊन सुरुवात केली. ह्यो माझं शूटिंग गेलं आणि मी त्याचा, अशी आमची मज्जा चालू होती. ही चिल अँड फील कॅफे आहे. हे कॅफे आहे 100 फुटी रोडला आहे. ही इथे नक्की विजिट करा आणि इथे पण मस्त आहे, स्वच्छता पण कडक आहे आणि इथं ऑर्डर दिल्यावर 15 मिनिटात ऑर्डर आपल्या टेबलवर येते आणि अशी सुविधा आहे. ही दिदी आपली रील स्टार आहे. तर आमचं सगळं झालं आणि निवांत भाऊनी आपले बिल भागवलं आणि आम्ही चाललोय बाहेर. आम्हाला पुढं जायचं होतं रील शूट करण्यासाठी आणि मग माझा पण असा थोडा व्ह्यू घेतला आणि आम्हाला कुठं जायचं होतं माहीत नव्हतं, पण बाहेर येऊन असं प्लॅनिंग करायला. मग गाडी काढली, याचा पण व्ह्यू घेतला. मग आम्हाला जायचं होतं, मग ठरवलं आम्ही की हरिपूरला जाऊन येऊया. मग गाड्या काढल्या सगळ्यांनी आणि आम्ही गेलो असं निवांत भाऊचा पण ब्लॉगर घेतला आणि ही दिदी ती रील स्टार आहे. मग असं गेलो. मग एकदाशी आम्ही हरिपूरमध्ये पोहोचायचं होतं, थोड्याच अंतरावर होतं आणि ही चेष्टा करत आम्हाला रोड माहीत नव्हता म्हणून दमवालते. एकदाशी आम्ही हरिपूरमध्ये एंट्री केली. ही बाहेरची कमान आहे आणि त्याच्या साईडला हनुमानाचं मंदिर आहे. आतमध्ये गेलो तर ही शाळा इथे एक आहे. शाळा मस्त होती, तिथला पण थोडा व्ह्यू घेतला आणि फायनली आम्ही जवळच नदीच्या गेलतो. नदीच्या जवळ गेल्यावर आम्हाला एक बोर्ड दिसला तिथं. त्या बोर्डचा काय व्ह्यू होता बघा तुम्ही. या बोर्डवर लिहिलं की आत मगरी आहेत. ह्या बोर्डचा पण थोडा व्ह्यू घेतला, कारण की इथं मगरी आहेत. हा बोर्ड सावधानीसाठी लावलाय. मग आम्ही काय खाली उतरायला लागलो पायरीवरून. शो ब्लॉगर आपला चाललेला. तुम्ही कधी हरिपूरला गेलाय का कमेंट करून नक्की सांगा. आणि हे नदी आहे, 2 नदी इथं संगम होतात म्हणून आम्ही बघायला आलतो. फर्स्ट टाइम बघायला आलतो. आणि इथं मंदिर आहे. खास लोक मंदिरासाठी आणि नदी बघण्यासाठी येतात आणि आम्ही तिथं शूट करण्यासाठी गेलतो. काय तरी विषय काय जोरातच होता. मग आम्ही पण खाली गेलो, म्हटलं जरा वातावरण बघू. इकडे कशी अशी बसलेलीत 2-4, मग काय यांचा पण थोडा व्ह्यू घेतला. मग मजा यायला ती. इथं ही कृष्णा नदी आहे आणि तिकडची वारणा नदी आहे. या नदीचं पाणी वेगवेगळं आहे, हे आम्हाला तिथं गेल्यावर समजलं. तुम्ही पण कधी इथं गेलाय का सांगा आणि तुम्हाला पण माहीत होती का ही गोष्ट कमेंट करून नक्की सांगा. हे काका आपले मासे पकडत होते. मग यांना म्हणलं तुम्हाला किती दिवसातून मासे गावतात. ते म्हणले पोटापुरतं गावतंय, बास होतंय. मग काय यांचा पण थोडा व्ह्यू घेतला. मग ती काही दीदीने स्प्राईट आणलेली, स्प्राईट पण घेतली, कारण की वातावरण स्प्राईट कडक होत्या. मग आम्ही काय आलो की सांगलीला आल्यावर म्हटलं जरा पेट्रोल टाकून घेऊ. एवढ्या उशीर फिरलो म्हटलं पेट्रोल संपलेलं. पेट्रोल टाकलं आणि मग एकदमशी घरी आलो. प्लीज तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.